हॅलो फ्रेंड्स, मी एका मिक्सरच्या भांड्यात धना, जिरा, बडीशोप, लसूण, अद्रक, मिरची, चिंच, गूळ घेऊन त्याची व्यवस्थित पेस्ट करून घेतली। नंतर एका भांड्यात ओवा, पांढरे तीळ घेऊन पेस्ट घालून मिक्स करून घेतला। मग तुम्ही विचारत असाल की हे कशासाठी, तर मी बनवत आहे आळू वडी। मग त्यात मी घालणार हिंग घालून झाल्यावर मी त्यात घालणार आपला घरगुती मसाला लाल तिखट, त्यानंतर घालणार हळद, नंतर मी घालणार बेसन, जेवढे आपले पानं असतील त्या हिशोबाने बेसन। त्यानंतर मी त्यात थोडंसं बेसनच्या हिशोबाने तांदळाचं पीठ थोडंसं टाकलं, म्हणजे कशा आळूवड्या जराशा क्रिस्पी बनतात आपण फ्राय केल्यानंतर। ते मिक्स करून मी घेणार व्यवस्थित। जरासं मी थिकच ठेवते कारण मध्ये पानांना व्यवस्थित लागतं। मिक्स करून झाल्यावर मी त्यात घालणार आहे मीठ चवीप्रमाणे, तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता। मग मी त्यात नंतर घालणार आहे हलकी कोथिंबीर थोडीशी एकदम, मग ती पण मिक्स करून घेणार। आणि मग पानांच्या मी शिरा ना कैचीनीच कापते, मला सुरीने कापले ना तर आपल्या हाताला खाज येतात, म्हणून मी कैचीनीच कापते ती पानांच्या शिरा। तर माझा जरा मोबाईल क्रॉस झाला त्यामुळे ते तुम्हाला दिसत नाही, पण मी त्या व्यवस्थित कैचीने कापून घेतले। नंतर आपला लसूण ठेचायचा असतो ना, त्याने मी ते टेचून घेते, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये। मग जरा पानं मग व्यवस्थित मी घेतली। मग पेस्ट बघा माझी किती ठीक आहे, मग ती मी पानाच्या उलट्या साईडने लावून व्यवस्थित त्याच्यावर तुम्हाला एक पानाची करायची, दोन पानाची करायची, तशा तुम्ही ते पानं उलटे सुलटे करून लावू शकता। सगळीकडे व्यवस्थित आपलं पीठ लावून झाल्यावरती बनवलेलं त्याचं व्यवस्थित रोल करून घ्यायचा। आता मी स्टीम करताना दाखवायला व्हिडिओ काढायला विसरली आहे। तर आपण जसे मोदक स्टीम करतो, जसं स्टीम करतो ना तसं त्याकडे एका भांड्यात पाणी घेऊन त्याच्यावर कढई ठेवून ते तुम्ही हे करू शकता, स्टीम देऊ शकता। त्याच्यानंतर मला त्या दिवशी खायच्या होत्या त्यामुळे त्या मी गरमच स्टीम वरून मी त्यात हे पण टाकले पांढरे तीळ, म्हणजे ते दिसायला पण छान दिसतात। तुम्हाला घालायचे तर तुम्ही घालू शकता। हे लावून झाल्यावर मी डायरेक्ट आता स्टीम करून घेतलेले आहेत, अशी चाळणी असते त्यात स्टीम करून घ्यायचं। म्हणजे स्टीम करून झाल्यावरती मी गरमच त्यांना कापते, तर मला हात पण माझा भाजत होता, तर तुम्ही थोडंसं थंड झाल्यावर करू शकता। मग मी न पकडता त्यांना कट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जसे जाड बारीक पाहिजेत किती तसे तळून घ्यायचे आणि गरम तेलामध्ये फ्राय करायचं, किंवा तुम्ही त्यांना फोडणी पण करू शकता, पण मला फ्रायच आवडतात त्यामुळे मी फ्रायच करून घेतलेले आहेत। अशा आपल्या तयार आहेत आळूवड्या। तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंडना, आणि अशा प्रकारे झटपट वाली आळूवडी तुम्ही तयार करून पहा। खायला पण खूप छान लागते आणि पटकन बनते। तुम्हाला जसं पाहिजे गोल्डन ब्राऊन तसं तुम्ही फ्राय करू शकता, क्रिस्पी पाहिजे तर क्रिस्पी, नरम पाहिजे तर नरम, तसे फ्राय करू शकता। हे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता कशा दिसतात आळूवड्या। तुम्हाला जर आवडल्या तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।